है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजना करूं, सजना करूं, सजना करूं, सजना करूं, सजना करूं, यीशुआ। सजना करूं, 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 सजना करूं। आंखों का स्वर्ग की ओर उठा के सजदा करूं, यीशु ही मार्ग है, सजदा करूं, यीशु ही जीवन है, सजदा करूं। यीशु ही सत्य है, शरारा है। तू ही मार्ग है, तू ही सत्य ये है, सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही मार्ग ओ है, शकनालम थने, तू ही ओ खोल के सत्य मन के है, नाम शकने। तू ही जीवन अन्य भाषा के सामने आराधना करके सजदा करो। तू ही मार्ग Thank है, you, Holy Spirit. तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, ओ सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, Thank you, Holy Spirit. सजदा करूं, Thank you, Jesus. सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं,
जी हमें जानता नहीं अगले कदम कहाँ रखना है. കർത്താവേ ഞങ്ങൾക്ക് അറിയത്തില്ല അടുത്ത സ്റ്റെപ്പ് എവിടെയാണ് വെക്കേണ്ടത്. अपना आंखें धुंधला बन गया. നമ്മുടെ കണ്ണ് മങ്ങിപ്പോയിരിക്കുന്നു. हमें अगुवाई चाहिए. ഞങ്ങൾക്ക് നിന്റെ ഗൈഡൻസ് വേണം. हमें अकेला नहीं चल पा रहे. ഞങ്ങൾക്ക് ഒറ്റയ്ക്ക് നടക്കുവാൻ സാധിക്കത്തില്ല. Lord, we need your guidance. കർത്താവേ നിന്റെ അഗുവായി വേണം, ഗൈഡൻസ് വേണം. आप ही है मार्ग सत्य और जीवन. നീയാണ് വഴിയും സത്യവും ജീവനും. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. जीवन का जल का सोता आप ही है प्रभु. ജീവജലത്തിന്റെ സ്രോതസ്സ് നീയാകുന്നു കർത്താവേ. आपके उपस्थिति में जो भी आया നിന്റെ സന്നിധിയിൽ ആര് കടന്നു വന്നു वो जीवन पाके लौटाए. അവൻ ജീവൻ പ്രാപിച്ചു മടങ്ങട്ടെ. आज आपको उपस्थिति में आपका बच्चों में आया. ഇന്ന് നിന്റെ സന്നിധിയിൽ നിന്റെ കുഞ്ഞുങ്ങൾ കടന്നു कोई भी വന്നിരിക്കുന്നു. खाली हाथ के साथ में वापस लौटा. ആരും വെറും കൈയോടെ മടങ്ങി പോകാൻ അനുവദിക്കരുത്. हर व्यक्ति के जीवन में आपका महिमा प्रकट होने दे. എല്ലാ വ്യക്തിയുടെയും ജീവിതങ്ങളുടെ മഹത്വം വെളിപ്പെടുമാറാകട്ടെ. Oh, hallelujah. ഹല്ലേലൂയ. യേശുവേ, शखनाराम थे. യേശുവേ, thank you Jesus. Amen. Hallelujah. We command victory in every person's life. मैं हर एक व्यक्तियों के जीवन में जय की घोषणा करते हैं. We command healing. हम चंगाई की घोषणा करते हैं. We command deliverance. हम छुटकारे की घोषणा करते हैं. Let your people experience that kingdom power today morning. तेरी प्रजा राज्य के उस सामर्थ को महसूस करने पाए. There is no king and kingdom is there without power. Hallelujah. शक्ति के बिना न राज्य है न राजा है. Thank you Jesus. Hallelujah. Amen. 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 Jamana ragadal pam shel khamana ragadale. जुबदल फम शल खमन रगदले. मुख खोल के धन्यवाद दे दीजिए. അധരങ്ങളെ തുറന്ന് നമുക്ക് അവനെ Let മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ the people experience that kingdom Oh, power right now. Name of Jesus. यीशु के नाम से Lord, we take authority over this area. हम इस वातावरण के ऊपर अधिकार लेते हैं. Lord, we take authority over this area. हम इस वातावरण के ऊपर इस क्षेत्र पर अधिकार लेते हैं. Let heavenly angels स्वर्गीय स्वर्गदूत लोग move over this area, Lord. इस परिसर पर चलने दे. Every distracting spirit, every distracting spirit, भटकाने वाली आत्मा we command them to move out in the name of Jesus. हम आज्ञा देते हैं यीशु नासरी के नाम से दूर हो जा. Let the patrol of heavenly angels, स्वर्गीय दूतों का सेना, let the patrol of heavenly angels स्वर्गीय दूतों की सेना move over Hama Shakamana. यहाँ पर चलने दे. Let the patrol of heavenly angels स्वर्गीय दूतों की सेना move over this area. इस एरिया के ऊपर Hama चलने दे. Shakana Rakana. Every oppressing spirit, विपरीत आने वाली, विरुद्ध आने वाली and we call सारी freedom upon your children. शैतान की ताकतों को बांधते In हैं. their body, soul and spirit. सारे व्यक्तियों के शरीर, Let them प्राण, आत्मा experience that freedom. आजादी को महसूस Let them करें. experience that freedom. आजादी को महसूस करें. Every spirit of sickness, हर बीमारी की आत्मा, every infirmity, हर बीमारी की आत्मा oh, in the mighty and holy name of Jesus, यीशु नासरी के नाम से we दूर cast होने them पाए. out in the name of Jesus. हम यीशु नासरी के नाम से उसे Because दूर the कर देते kingdom हैं. is here. क्योंकि उसका राज्य यहाँ Because पर the है. kingdom is here. उसका राज्य यहाँ The पर kingdom है. is here. उसका राज्य The यहाँ king पर is है. here. उस राजा हमारे बीच में. Thank you, Father. कुछ क्षण के लिए आप लोग बैठ जाइए. അല്പനേരം താണിരുന്നാട്ടെ. God, please remain with me. കൊയർ आप लोग इधर बैठ सकते हैं. If you want, you can sit here. Hallelujah. Hallelujah. And the remaining part of the service, I want to share something with you. हम गवाही में जाने से पहले कुछ बात आपके सामने बांटना चाहता हूँ. You know, number of times we have meditated from Matthew chapter 9, the last couple of verses. हम मत्ती रचित सुसमाचार 9वां अध्याय के अंतिम कुछ आयतों पर कई बार मनन कर चुके हैं. उधर क्या लिखा है मालूम है? അവിടെ എന്ത് എഴുതിയിരിക്കുന്നു അറിയാമോ? यीशु ने യേശു കർത്താവ് जब लोगों का बीच में गया, ജനങ്ങളുടെ മധ്യത്തിലേക്ക് ചെന്നു. we can see that Jesus, he was traveling among the people. यीशु मसीह लोगों के बीच में यात्रा किया करते He थे. visited different cities, villages. वो अलग अलग शहर गांव यात्रा करते थे.
from one place to another. एक जगह से दूसरी जगह When Jesus was traveling, जब यीशु यात्रा कर रहा he था, found people with need. वो लोगों को आवश्यकता के साथ जरूरतमंद लोगों को उसने देखा। Wherever he went, he saw people with need. जहां जहां पर वो गया जरूरतमंद लोगों को वो देखा। That's what we can see in Matthew chapter 9, the last paragraph. हम मत्ती रचित सुसमाचार 9 अध्याय के अंतिम आयतों में वो देख सकते हैं। Hallelujah. हालेलुया। 35 से पढ़ लीजिए। 35 മുതൽ വായിക്കാം। यीशु क्या किया? शहरों गांवों में फिरता रहा और उनकी आराधनालय में उपदेश करता रहा। He was preaching about the kingdom gospel. And he healed every kind of sickness, every kind of sickness. जब उसने भीड़ को देखा When he saw the multitude, तो उसको लोगों पर तरस आया, यीशु को लोगों पर तरस आया। क्योंकि वे उन भेड़ों के समान जिसका कोई रखवाला ना था, वो उन भेड़ों का समान था जिसका कोई रखवाला नहीं था। व्याकुल और भटके हुए से थे। व्याकुल और भटके हुए भेड़ों। तब उसने अपने चेलों से कहा, पके खेत तो बहुत है पर मजदूर थोड़े हैं, इसीलिए खेत के स्वामी से विनती करो कि वो अपने खेत काटने के लिए मजदूर को भेज दे। आमेन। हालेलुया। So multitude. उसने भीड़ को देखा। यीशु ने जब यात्रा की अलग अलग जगह में गया, अलग अलग गांवों में गया। യേശു പട്ടണം തോറും ഗ്രാമം തോറും സഞ്ചരിച്ചു। Everywhere he is seeing the same thing. അവൻ എല്ലായിടത്തും ഒരേ ഒരു സാധനം കണ്ടു। कोई भी गांव नहीं है, ഒരു ഗ്രാമമല്ല, कोई भी शहर नहीं है, അവൻ ഒരു പട്ടണമല്ല, कोई भी देश नहीं है ഒരു ദേശമല്ല, जहां हम लोग चैन के साथ में जी रहे हैं। സമാധാനമായി ജീവിക്കുന്നത്। Every city, എല്ലാ ഗ്രാമങ്ങളും, every nation, എല്ലാ രാജ്യങ്ങളും hallelujah, हालेलुया filled with people, are filled with people. ऐसे लोगों से भरे हैं। Hallelujah. किस तरह का लोगों से? എങ്ങനെയുള്ള വ്യക്തികള്? Confused, കൺഫ്യൂഷനായി ജീവിക്കുന്നവർ, distrust, निराश लोग, hallelujah. दबे हुए लोग। हर देश में ऐसे लोगों से भरे हुए। എല്ലാ ദേശത്തിലും അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികളുണ്ട്। यीशु ने देखा। യേശു അവരെ കണ്ടു। अंग्रेजी में कुछ ट्रांसलेशन में क्या लिखा है मालूम है? ഇംഗ്ലീഷിൽ ചില ട്രാൻസ്ലേഷനിൽ ഇങ്ങനെ എഴുതിയിട്ടുണ്ട്, Because they were harassed and helpless. वो सताए गए थे और वो बेसहाय थे। Some other translation, कुछ ट्रांसलेशंस में they were confused. वे कंफ्यूज्ड थे। Amen. Hallelujah. Harassed, वो उनके ऊपर सताव आया था, confused, कंफ्यूज्ड थे helpless. और वो बेसहाय थे। Different translations. अलग अलग ट्रांसलेशंस में Distrust, दबे हुए थे, निराश में थे, downcast, दबे हुए थे, desperate. वो हताश थे। You know, you just say, इसमें से कोई कैटेगरी में आप में से कोई हो गया आज। ഇതിൽ ഏതെങ്കിലും ഒരു കാറ്റഗറിയിൽ നിങ്ങളിൽ ആരെങ്കിലും ചിലപ്പോൾ ആയിരിക്കാം। When Jesus looked around, യേശു ചുറ്റും നോക്കി, बहुत समस्याओं को उन्होंने देखा। ഒരുപാട് പ്രശ്നങ്ങളെ അവൻ കണ്ടു। मैं एक बात आपको बोलना चाहता हूँ। ഞാൻ ഒരു കാര്യം നിങ്ങളോട് പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു। हम अगर चारों तरफ देखेगा तो നാം നമ്മുടെ ചുറ്റും നോക്കുകയാണെങ്കിൽ इससे अधिक समस्याओं को देख सकते ആമേൻ, ഇതിനേക്കാളും അധികം പ്രശ്നങ്ങളെ കാണും। हैं। मालूम है आपको, നിങ്ങൾക്കറിയാമോ, यीशु के जमाने में जो समस्या है उसमें से आज का जमाने में समस्या बढ़ गई है। യേശുവിന്റെ കാലഘട്ടങ്ങളിലുള്ള ആ പ്രശ്നങ്ങളെക്കാളും ഈ കാലഘട്ടത്തിലെ പ്രശ്നങ്ങൾ വളരെ വർദ്ധിച്ചിരിക്കുന്നു। नया नया बहुत समस्या आया है। പുതിയ പുതിയ പ്രശ്നങ്ങളാണ് വന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്। At that time they were living a simple lifestyle. അന്ന് അവർ ഒരു സാധാരണ ജീവിതമായിരുന്നു ജീവിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്। उनका requirements कम था, അവരുടെ ആവശ്യങ്ങൾ കുറവായിരുന്നു, demands कम था, അവരുടെ ഡിമാൻഡുകൾ इसलिए കുറവായിരുന്നു, प्रॉब्लम भी कम था। അതുകൊണ്ട് പ്രശ്നങ്ങളും लेकिन കുറവായിരുന്നു। आज ऐसा नहीं है। പക്ഷെ ഇപ്പോൾ അങ്ങനെയല്ല, हमें बहुत रिक्वायरमेंट है, നമുക്കിപ്പം നമ്മുടെ ആവശ്യങ്ങൾ വർദ്ധിച്ചിരിക്കുന്നു, उस रीति के अनुसार समस्या बढ़ रही है। അതനുസരിച്ച് പ്രശ്നങ്ങളും വർദ്ധിക്കുന്നു। मैं एग्जाम्पल आपको बताया, ഞാനൊരു എക്സാമ്പിൾ പറയാം। अभी मेडिकल साइंस इतना एडवांस्ड हो गया, മെഡിക്കൽ സയൻസ് ഇപ്പോൾ ഒത്തിരി അഡ്വാൻസ് ആയി, लेकिन പക്ഷേ अभी भी बहुत incurable
डिजीजेस है. ഇപ്പോഴും സൗഖ്യം മുഴുവനായി കൊടുക്കാൻ പറ്റാത്ത ഒരുപാട് അസുഖങ്ങളുണ്ട്. डॉक्टर कहते हैं इसका कोई ट्रीटमेंट नहीं है. ഡോക്ടർ പറയുന്നു ഈ അസുഖത്തിന് മരുന്നില്ല, ട്രീറ്റ്മെന്റ് ഇല്ല. अब इसे सर्च करके देखो, നിങ്ങൾ സെർച്ച് ചെയ്ത് നോക്കുക, बहुत बड़ा लिस्ट मिलेगा. ഒരുപാട് ലിസ്റ്റ്, വലിയ ലിസ്റ്റ് കിട്ടും. There is no treatment for that particular disease. ആ പർട്ടിക്കുലർ അസുഖത്തിന് ഒരു ട്രീറ്റ്മെന്റും ഇല്ല. There is no solution. അതിനൊരു പരിഹാരമില്ല. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. मैंने बाइबल में बहुत ऐसे कोशिश किया. ഞാൻ ബൈബിൾ ഒരുപാട് ഇങ്ങനെ പരിശ്രമിച്ചു. कोई एक ऑटिस्टिक बच्चा का बारे में बाइबल में लिखा है क्या? ബൈബിളിൽ ഏതെങ്കിലും ഓട്ടിസ്റ്റിക് കുഞ്ഞിനെ പറ്റി എഴുതിയിട്ടുണ്ടോ? लिखा है क्या? എഴുതിയിട്ടുണ്ടോ? मेरा ध्यान में आया नहीं. എൻ്റെ മനസ്സിൽ വന്നില്ല. लेकिन പക്ഷേ आज का जमाना में ഇന്നത്തെ കാലത്ത് ऐसे बहुत बच्चों में, അങ്ങനെ ഒരുപാട് കുഞ്ഞുങ്ങളുണ്ട്. आपको जानते हैं നിങ്ങൾക്കറിയാമോ? इसका नंबर बढ़ रहे. അതിന്റെ സംഖ്യ വർദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. पहले ऐसे बच्चों को मिलना बहुत कम मिलते थे, लेकिन ആദ്യം ഇങ്ങനത്തെ കുഞ്ഞുങ്ങൾ കുറവായിരുന്നു. nowadays പക്ഷേ ഈ കാലത്ത് the number is getting increased drastically. ആ നമ്പർ വർദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാ. Autism. ഓട്ടിസം. Hallelujah. हालेलुया. So when doctor says that there is no cure for autism, जब डॉक्टर कहता है कि ऑटिज्म का ट्रीटमेंट नहीं है, it's a lifelong thing. ये जिंदगी भर की बीमारी है, We are getting an opportunity तो हमें एक ऐसी मौका मिल रही है, आमेन आमेन, to do something which, hallelujah, बाइबल में लिखा नहीं, वैसे कुछ बातों हम हैंडल करने का मौका प्रभु दे रहे. ബൈബിളിൽ എഴുതിയിട്ടില്ലാത്തതായ ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യുവാനുള്ള ഒരു അവസരം ദൈവം നിങ്ങൾക്കും എനിക്കും തരികയാണ്. Our challenges are our opportunities. ആമേൻ. നമ്മുടെ പ്രശ്നങ്ങൾ നമ്മുടെ അവസരങ്ങളാണ്. If doctor said that is not possible, डॉक्टर ने कहा होगा कि वो संभव नहीं है, if doctor said that is not curable, डॉक्टर ने कहा कि वो क्योर नहीं है, that means उसका मतलब we need the intervention हमें उसका एक इंटरवेंशन की जरूरत है of our Lord. परमेश्वर की ओर से. Hallelujah. हालेलुया. Another issue, I was searching inside the Bible. അടുത്ത ഒരു പ്രശ്നം ഞാൻ ബൈബിളിനകത്ത് തപ്പുമായിരുന്നു. Can you show me a single case in Bible क्या आप एक ऐसी प्रतिसंधि बाइबल के अंदर से where दिखा सकते people हो क्या, brought some drug addicted person to Jesus? जहाँ पर लोग यीशु के पास ड्रग एडिक्टेड लोगों को लेकर आए? Can you show me a single case in Bible? क्या आप ऐसे बाइबल के There अंदर may ऐसा be कोई केस drunkards at दिखा that time, उधर उस टाइम पियक्कड़ लोग बहुत थे, but nobody approached Jesus to get a deliverance from that particular habit, लेकिन उस आदत में से किसी ने भी यीशु के पास पहुंचा नहीं, from that addiction. उस लत से Nobody छूटने. came to Jesus and said that, Jesus, help me, help my husband, he's a drunkard, please help him to come out from his drunkardness. किसी ने आकर ये नहीं कहा कि मेरा पति पियक्कड़ है, यीशु प्लीज उस लत से छुड़ाने के लिए उसके लिए कुछ कार्य करना. क्या आप ऐसे देख सकते हो बाइबल के अंदर कहीं Drug पर भी addicts. ഡ്രഗ് അഡിക്റ്റ് लोग? लेकिन आज का जमाना में चारों तरफ देख सकते हैं. लेकिन ഇന്നത്തെ കാലത്ത് നാല് ചുറ്റും നമുക്ക് Last കാണുവാൻ 1 week സാധിക്കും. from Monday to this Sunday, കഴിഞ്ഞ ഒരാഴ്ച കാലം in our Azadi Malayalam channel, നമ്മുടെ ആസാദി മലയാളം ചാനലിൽ I had kept a slogan, ഞാനൊരു സ്ലോഗൻ വെച്ചു, Lahari Mukta Kerala. आमेन, लत से छुड़ा फ्री होने वाली एक केरला. क्योंकि केरला में बहुत ये जो एडिक्शन का प्रॉब्लम बहुत हो रही है. क्योंकि ഈ കാലത്ത് കേരളത്തിൽ ഒരുപാട് അഡിക്ഷൻസ് വർദ്ധിച്ചുകൊണ്ട് വരുന്നു. आपको जानते हैं നിങ്ങൾക്കറിയാമോ what is happening with the young people? क्या हो रही है नौजवानों के What साथ? is happening with the young people? नौजवानों के साथ क्या हो रहा Some said है? that our generation's young people are entirely different. सैमी ने कहा कि अभी का जो यंग जनरेशन से काफी व्यत्यस्त है, They are more objective. वो ज्यादा ही कुछ पर्टिकुलर्स है. उनको कुछ चाहिए. അവർക്ക് എന്തെങ്കിലുമൊക്കെ വേണം. उनके एक्सपेक्टेशंस अलग है. അവരുടെ പ്രതീക്ഷകൾ വിഭിന്നമാണ്. उन्होंने जो डिमांड कर रहे बहुत ज्यादा है. അവർ ഡിമാൻഡ് ചെയ്യുന്നത് ഇച്ചിരി കൂടുതലാണ്. जब उस डिमांड का अनुसार उनको जी नहीं पाएगा, ആ ഡിമാൻഡ് അനുസരിച്ച് അവർക്ക് ലഭിക്കാതെ they will be വരുമ്പോൾ frustrated. അവർ ഫ്രസ്ട്രേറ്റ് ആയി പോകുകയാണ്. सही है ना? Why we are getting this kind of depression, this frustration and all? എന്തുകൊണ്ടാണ് നമുക്ക് ഈ ഫ്രസ്ട്രേഷൻസ് ഒക്കെ Because we ഡിപ്രഷൻസ് keep ഒക്കെ lot of വരുന്നത്? काफी बातों के बारे में हम ऐसे आशा रखा है, उम्मीद रखा है. കാരണം നാം ഒരുപാട് എക്സ്പെക്ടേഷൻസ് വെക്കുന്നുണ്ട്. जितने ज्यादा एक्सपेक्टेशन रखेगा, എത്രമാത്രം നാം എക്സ്പെക്ടേഷൻ जब हमें വെക്കുമോ वो नहीं मिलेगा हम निराशित हो जाएगा. നമുക്കത് കിട്ടാതെ വരുമ്പോൾ നാം നിരാശരായി തീരും. लेकिन एक सिंपल लाइफ बिताने का आशा रखेगा तो പക്ഷെ നമ്മൾ സാധാരണ ജീവിതം ജീവിക്കുവാൻ आज का ആഗ്രഹിക്കുകയാണെങ്കിൽ, खाना मिला, आज का कपड़ा पहनने के लिए है, रहने का जगह है,
तृप्त होकर जिएगा तो कंटेंटेड होकर जिएगा तो ഇന്ന് ജീവിക്കാനുള്ള ഭക്ഷണമുണ്ട്, ഇന്ന് ധരിക്കാനുള്ള വസ്ത്രമുണ്ട്, അങ്ങനെ നാം സാറ്റിസ്ഫൈഡ് ആയി life ജീവിക്കുകയാണെങ്കിൽ will be more easier. എങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതം വളരെ എളുപ്പമായി തീരും. Life will be more easier. നമ്മുടെ ജീവിതം ഒന്നും കൂടി വളരെ When we keep എളുപ്പമായി more തീരും. expectations, നാം more നമ്മുടെ ambitions, എക്സ്പെക്ടേഷൻസിൽ കൂടുതൽ there വെക്കുകയാണെങ്കിൽ is chance അങ്ങനെ ഒരു ചാൻസ് ഉണ്ട്. और हम क्या होने वाला है, निराशित होने का चांस है. നാം വീണ്ടും നിരാശരായി പെട്ടുകൊണ്ടിരിക്കും. The problem with our generation, നമ്മുടെ ഇന്നത്തെ കാലഘട്ടത്തിലെ കുഞ്ഞുങ്ങളുടെ പ്രശ്നം, they do not have any hope. അവർക്ക് ഒരു പ്രത്യാശയില്ല. They do not have any hope. അവർക്ക് ഒരു പ്രത്യാശയില്ല. Hopeless അവർ പ്രത്യാശയില്ലാത്തവരാണ്. generation. പ്രത്യാശയില്ലാത്ത Are ഒരു you പീढ़ി. seeing hopeless young people around you? നിങ്ങൾ आशारहित लोगों को क्या आपके चारों ओर देख रहे हो? क्या आप चारों तरफ देखा है क्या? നിങ്ങൾ നാല് ചുറ്റും നോക്കുന്നുണ്ടോ? What you are seeing around you? നിങ്ങൾ എന്താണ് നിങ്ങൾ നാല് ചുറ്റും Can you see നോക്കുന്നത്? that hopeless young people? നിങ്ങൾക്ക് ആശ ഇല്ലാതെ ഇരിക്കുന്ന കുഞ്ഞുങ്ങളാണോ നിങ്ങൾ കാണുന്നത്? Jesus saw. യേശു കണ്ടു. Hallelujah. ഹല്ലേലൂയ. Wherever he went, എവിടെയൊക്കെ അവൻ പോയോ he saw അവൻ helpless, കണ്ടു harassed, ബേസഹായ depressed, लोग, hopeless आशारहित लोग people around him. उसके चारों ओर उसने देखा. We cannot ignore that. हम उन्हें नजरअंदाज नहीं कर सकते. We cannot ignore them. हम उन्हें नजरअंदाज नहीं कर सकते. Helpless people. बेसहाय लोग. In Kerala, the situation is worse. अभी केरला की परिस्थिति बहुत ही खराब है. Yesterday, कल one young boy, he went to police station. एक लड़का पुलिस स्टेशन गया. सीधा police station गया. നേരെ പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോയി. And he said, എന്നിട്ട് അവൻ പറഞ്ഞു, I'm addicted. I need help. मैं एडिक्टेड हूँ और मुझे सहायता चाहिए. पुलिस स्टेशन में सीधा जाके कहा, मैं एडिक्शन में है, मुझे बचाओ. कहा कि एक लड़का खुद पुलिस स्टेशन में गया. പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോയി അവൻ ഇപ്രകാരം വിളിച്ചു പറഞ്ഞു, ഞാൻ Because അഡിക്റ്റഡ് that ആണ്, fellow എന്നെ want to come out. രക്ഷിക്കണേ. കാരണം അവന് പുറത്ത് വരണമെന്നുണ്ട്. And another boy, അടുത്ത ഒരു പയ്യൻ, उसका मम्मी पुलिस स्टेशन में जाके पुलिस वालों को बोला, देखो मेरा बच्चा को बचाओ, वो बहुत लत का गुलाम है, अरेस्ट हिम. हालेलुया. അവന്റെ അമ്മ പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ പോയി പറഞ്ഞു, എന്റെ കുഞ്ഞ് ഡ്രഗ് അഡിക്റ്റഡ് ആണ്, നിങ്ങൾ അവനെ അറസ്റ്റ് Why ചെയ്യുക. these young people are behaving in this way? എന്തുകൊണ്ട് ഇന്നത്തെ യൂത്ത്സ് ഈ രീതിയിൽ ബിഹേവ് ചെയ്യുന്നു? Because they are hopeless. കാരണം അവർക്ക് പ്രത്യാശയില്ല. They are hopeless. അവർക്ക് പ്രത്യാശയില്ല. If they are hopeless, അവർ പ്രത്യാശയില്ല എങ്കിൽ they will top, they will fill their vein with this kind of things. तो वो इन सारी चीजों में फंस जाएंगे. You want to give them hope, तो हमें उन्हें आशा देना है, otherwise they will drop themselves. नहीं तो वो अपने आप को गिरा दोगे, Hallelujah. नशे में गिरा देंगे. Doping is something like that, injecting the things into their vein. Hallelujah. हालेलुया. Listen me. They need hope. उन्हें आशा की जरूरत है. Are you seeing that faces around you? आप चारों ओर के चेहरे को क्या देख रहे We हो? cannot keep quiet. हम शांत नहीं बैठ After सकते. we, कुछ episodes पिछले हफ्ते करने के बाद में, ചില എപ്പിസോഡുകൾ ചെയ്തതിനു ശേഷം we are getting number of calls. ഒരുപാട് കോൾസ് ലഭിച്ചു. People who need help. ചിലർക്ക് സഹായം വേണം, People want to come out. ചിലവർക്ക് പുറത്തു വരണം, उनका लत से वो बाहर आना चाहते हैं. അവർ അവരുടെ അഡിക്ഷനിൽ നിന്ന് പുറത്തു വരാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. Hallelujah. ഹല്ലേലൂയ. यीशु ने देखा, യേശു അവരെ കണ്ടു, चारों तरफ देखा. നാല് ചുറ്റും നോക്കി. People with problem. പ്രശ്നങ്ങളുള്ള People ജനങ്ങൾ, with issues. പ്രശ്നങ്ങളുള്ള So ജനങ്ങൾ. next step, यीशु ने क्या किया? അടുത്ത സ്റ്റെപ്പ് യേശു എന്താ ചെയ്തത്? यीशु ने एक solution लाया. യേശു ഒരു സൊല്യൂഷൻ കൊണ്ടുവന്നു. एक solution लाया. ഒരു സൊല്യൂഷൻ കൊണ്ടുവന്നു. When you see a boy or a girl with autism, നിങ്ങൾ ഏതെങ്കിലും ഒരു കുഞ്ഞിനെ ഓട്ടിസമായി കണ്ടാൽ, when you see someone with a rare kind of disease, നിങ്ങൾ ഏതെങ്കിലും ഒരു വ്യക്തിയോ റെയർ കൈൻഡുള്ള ഡിസീസ് ആയി when you see കണ്ടാൽ, someone who is addicted, നിങ്ങൾ ആരെങ്കിലും അഡിക്റ്റഡ് ആയുള്ള വ്യക്തികളെ കണ്ടാൽ, the kind of things which at the time of Jesus, that people they have never addressed or faced. യേശുവിന്റെ കാലത്ത് അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികളില്ലായിരുന്നു. We in our generation, we are getting the opportunity to, hallelujah, bring God's glory in that kind of issues. പക്ഷെ നമുക്ക് ആ അവസരമുണ്ട് ഇങ്ങനെയുള്ള വ്യക്തികളെ കർത്താവിന്റെ മഹത്വത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരേണ്ട What അവസരം. Jesus did. യേശു എന്ത് ചെയ്തത്? Matthew chapter 10 verse 1 says, മാത്യു 10:1 ഇപ്രകാരം പറയുന്നു, he called 12. അവൻ 12 പേരെ വിളിച്ചു. And what he did, എന്നിട്ട് അവൻ എന്ത് ചെയ്തു? he gave them power and authority. അവൻ
ശക്തിയും അധികാരവും He gave them കൊടുത്തു. power and authority. അവൻ ശക്തിയും അധികാരവും He gave കൊടുത്തു. them power and authority. അവൻ ശക്തിയും അധികാരവും കൊടുത്തു. Somebody say he gave them power and authority. ചിലർ പറഞ്ഞാട്ടെ അവൻ ശക്തിയും അധികാരവും കൊടുത്തു. देखो मैं सामर्थ दूंगा. He gave them power and authority. അവൻ ശക്തിയും അധികാരവും കൊടുത്തു. Say I need power and authority. പറഞ്ഞാട്ടെ എനിക്ക് ശക്തിയും I need power അധികാരവും and വേണം. authority. എനിക്ക് ശക്തിയും Matthew അധികാരവും chapter വേണം. 10 verse 1 says. മത്തി 10:1 Can ഇപ്രകാരം somebody പറയുകയാണ്. help me in reading that portion? Matthew 10 एक पहले आयत. फिर उसने अपने 12 चेलों को पास बुलवाकर उन्हें अशुद्ध आत्माओं पर अधिकार दिया कि उन्हें निकाले और सब प्रकार की एक बीमारियां मिनट. सब प्रकार का बीमारियां. സകലവിധ ദീനവും Not, it is not written that Jesus gave them power and authority to heal common sicknesses. ഇങ്ങനെയല്ല പറഞ്ഞിരിക്കുന്നത് യേശു ചില സാധാരണ രോഗങ്ങൾ മാത്രം സുഖപ്പെടുത്തുവാനുള്ള അധികാരം കൊടുത്തു Is എന്ന്. it common sickness? No, no, no. സാധാരണ രോഗം. It's not written that Jesus gave them power to heal fever or headache or that kind of, small issues. ऐसे नहीं कहा है कि यीशु मसीह ने उन्हें छोटी छोटी बीमारियां, बुखार जैसी बीमारियों को चंगा करने का अधिकार दिया है. What it is written there? लेकिन वहां पर क्या लिखा है? सब प्रकार की बीमारियां. All, say all manner of diseases. സകലവിധ ദീനവും. There is no sickness ऐसी कोई बीमारी which is नहीं incurable by Jesus. जो यीशु मसीह चंगा न कर सके. There is no sickness. ऐसी कोई बीमारी नहीं. कोई ऐसे बीमारी नहीं है ഇങ്ങനെ ഒരു यीशु का രോഗവുമില്ല. नाम का अधिकार का सामने खड़ा कर पाएगा. യേശുവിന്റെ നാമത്തിന്റെ മുൻപിൽ നിർത്തുവാൻ. Last week we said കഴിഞ്ഞ ആഴ്ച നാം പറഞ്ഞു every knee shall bow. എല്ലാ മുട്ടും All മടങ്ങും. kind of sickness is going to, hallelujah, surrender എല്ലാ രോഗങ്ങളും യേശുവിനെ മുമ്പിൽ മുട്ടുമടക്കും. in front of the name of Jesus. യേശുവിന്റെ നാമത്തിന്റെ The മുന്നിൽ. name above all names. सारे नामों में ऊंचा नाम. Can you say hallelujah? നിങ്ങൾക്ക് Lord, we പറയാമോ? need power and authority. कहे कि परमेश्वर मुझे शक्ति We और need अधिकार power. की जरूरत है. One more thing I want to add, my dear church. मैं एक और बात उसमें In ऐड करना Luke चाहता chapter हूँ. 11 it is written लूक 11 अध्याय में ऐसा that लिखा Jesus है. was explaining to his, criticizers. जब यीशु अपने विरोध करने वालों को समझा रहा था, They criticize him that he is using some evil power to cast out demons. उसके विरोध करने वाले इस प्रकार से कह रहे थे कि वो कुछ शैतान की ताकतों से दुष्ट आत्मा को निकालता Then है. Jesus said, तो यीशु ने कहा, hallelujah, if I am casting out these spirits, these demons by the power of God, अगर मैं इन दुष्ट आत्माओं को परमेश्वर के सामर्थ से निकालता हूँ, that means उसका मतलब kingdom of God is in our midst. परमेश्वर का राज्य हमारे बीच में है. Come on church, listen to me. ध्यान से सुने. I said if we cast out demons, अगर मैं कह रहा हूँ कि हम दुष्ट आत्माओं को जब भगा if रहे we हैं, cast out sicknesses, अगर हम बीमारियों को दूर that कर रहे हैं, means उसका the मतलब kingdom of God is in our midst. परमेश्वर का राज्य हमारे बीच में है. I want to reverse that statement. मैं उसको उल्टा कहना चाहता If हूँ. the kingdom of God is in our midst, अगर परमेश्वर का राज्य हमारे the बीच में है kingdom will manifest तो उस राज्य प्रकट होगा to healing people, तो चंगा करने के to लिए, healing autism, ऑटिज्म को चंगे to करने के casting लिए, out the spirit of drug addiction. ड्रग एडिक्शन की आत्मा को If the दूर kingdom भगाने is के लिए, here, अगर स्वर्ग का if the राज्य king यहाँ पर is मौजूद here, है, अगर राजा यहाँ पर Oh, मौजूद the है, king is having power and authority. तो राजा को उस अधिकार और शक्ति है. Hallelujah. हालेलुया. The king is having dominion. राजा को प्रभुत्व कर रहा है. Oh my God, Malka Lama Hallelujah. Shakana. Can you pray today morning? क्या आप ऐसी प्रार्थना कर सकते हो? Lord, परमेश्वर, you are our king. तू मेरा राजा है. You are our king. तू हमारा राजा है. You are our king. तू मेरा राजा है. How many of you can say, Lord, you are our king? कितने लोग ऐसा बोल सकते हैं कि परमेश्वर तू मेरा राजा है? One British एक ब्रिटिश, influencer. एक Social media इन्फ्लुएंसर, influencer. प्रभाव, She got appointed as a guide or an influencer in a particular school एक स्कूल की, वो एक पर्टिकुलर स्कूल की एक इन्फ्लुएंसर थी. to give spiritual guidance to the children. वो बच्चों को आत्मिक गाइडेंस दिया करती थी. Unfortunately, one day she posted
you know, something in our Instagram, एक दिन उसने इंस्टाग्राम पे ऐसा पोस्ट किया, a Christian statement. एक क्रिश्चियन स्टेटमेंट. She said that my husband is my king. उसने कहा कि मेरा पति मेरा राजा है. That is little bit, you know, weird in our generation. वो हमारे इस पीढ़ी पर People कुछ अलग start to है. accuse her that she is talking about, you know, hallelujah, what I can say, hallelujah. पुरुष में आधिपत्य. लोग उसको बुरा भला कहना लगे कि फीमेल डोमिनिज्म, मेल डोमिनिज्म. She got suspended. वो सस्पेंड हो गई. She got suspended from that school just making a statement that my husband is my king. वो उसको सस्पेंड कर दिया गया She उसको said कि that उसने ये कहा if कि he मेरा पति says मेरा राजा something, है. if he says something, it's a command for me and I'm ready to obey. That's a biblical concept, okay? उसने ऐसा स्टेटमेंट रखा कि अगर वो कुछ कमांड करे तो मैं उसको मानने के लिए मैं तैयार हूँ. So why I'm quoting that, you know? मैं वो क्यों यहाँ बोल रहा Because हूँ? the king is having authority. क्योंकि राजा को वो अधिकार है. If king says something, अगर राजा कुछ कहे people will not say king said. तो लोग नहीं कहते हैं कि राजा It ने may be an कहा. ordinary statement, वो एक साधारण स्टेटमेंट हो but सकती people है, will say king commanded. लेकिन ऐसे बोलते हैं कि राजा ने आज्ञा दिया. So king is having authority. तो राजा को वो अधिकार है. Who is our king? कौन है हमारा राजा? Jesus. यीशु मसीह. If he commanded something, अगर वो किसी बात की we आज्ञा देता are है liable to obey him. तो हमें उसे आज्ञा मानने के लिए हम We आभार cannot हैं. say no. हम नो नहीं कह Whatever he सकते. said, जो भी यीशु we are करे liable to obey. हमें उसे आज्ञा का पालन If करना ही Jesus है. is your king, अगर यीशु आपका राजा do है, Jesus have dominion over your life? अगर यीशु आपके ऊपर प्रभुत्व कर रहा है Hallelujah. Start to say, तो कहने लगे Lord, you are our king. तू हमारा राजा है. I'm ready to obey everything. मैं सब कुछ मानने के लिए तैयार हूँ. Whatever you say, जो कुछ भी तू कहे without questioning. बिना पूछे. You cannot question your king. हम अपने राजा को प्रश्न नहीं पूछ Without सकते. questioning, बिना प्रश्न पूछे I'm ready to obey you. मैं तैयार हूँ उस आज्ञा पालन Shall we करने stand के in the लिए. presence of God? क्या हम खड़े हो जाए अपने Can you जगह pray पर? in that way? हम ऐसी प्रार्थना करें. Lord, in our परमेश्वर, generation, इस पीढ़ी पर we need the same power and authority. मुझे वही शक्ति और We अधिकार need the चाहिए. same power and authority. मुझे वही शक्ति और To सामर्थ cast चाहिए. out, to tremble upon snakes and scorpions. सांप और बिच्छुओं को रौंदने का अधिकार And रखने all वाला. power of the evil kingdom. शैतान के राज्य के सारे अंधकार We की need ताकतों को power, भगाने Jesus. का वो शक्ति हमें We चाहिए. need power. वो अधिकार हमें Oh, चाहिए. ഞങ്ങൾക്ക് ശക്തി വേണം. हमें शक्ति चाहिए. പാമ്പുകളെയും തേളുകളെയും पाप सांपों को और ശത്രുവിന്റെ बिच्छुओं സകല को ബലത്തെയും और शैतान के सारे बल को ചവിട്ടുവാനുള്ള അധികാരം कुचल डालने का अधिकार. ഞങ്ങൾക്ക് അധികാരം വേണം. हमें वो अधिकार ഞങ്ങൾക്ക് चाहिए. ശക്തി വേണം. हमें वो शक्ति चाहिए. സകല രോഗങ്ങളെ സൗഖ്യമാക്കുക. हर बीमारी को चंगा करने മത്തായി का. 10:1 പറയുക. मत्ती 10 का 1 में അവൻ कहता അവർക്ക് है അധികാരം കൊടുത്തു. उसने उसको अधिकार दिया. കോമൺ സിക്നസസിനെ അല്ല, साधारण बीमारियों को नहीं, എല്ലാ രോഗങ്ങളെയും, हर बीमारी को, സകല രോഗങ്ങളെയും, सारी बीमारी को, ചെറിയ രോഗങ്ങളെയല്ല, छोटी बीमारी को नहीं. ഇൻക്യൂറബിൾ എന്ന് സയൻസ് പറയുന്ന जो साइंस कहती है कि इसका बीमारी का ഓ treatment എല്ലാ नहीं. രോഗങ്ങളെയും सारी we want to बीमारी see miracles. हम miracles को We देखना want to see चाहते हैं. unusual miracles. हम unusual അസാധാരണ miracles को വീര്യ देखना പ്രവർത്തികൾ चाहते हैं. असाधारण चमत्कार देखना चाहते നമ്മുടെ हैं. കുടുംബങ്ങളിൽ ഉണ്ടാകണം. हमारे परिवारों में होने ഖകന दें. രാംധന രഗദൽ കടകൾ ശാന്തന. മത്തായി 10:8 പറഞ്ഞു. मत्ती 10 का 8 में कहा, യേശു കർത്താവ് പറയുകയാണ്, यीशु ने कहा heal the sick, बीमारों को चंगा Raise the करो, dead. मरे हुओं को जी clean the उठाओ, lepers दुष्ट कोड़ियों को चंगा करो and cast out the demons. और दुष्ट आत्माओं को निकालो. 4 departments of ministry, 4 एरिया है सेवकाई का. 4 departments of deliverance. डेलीवरेंस का 4 क्षेत्र. Jesus is said harvest is plentiful. आमेन. यीशु ने कहा कि कटनी I was बहुत thinking है. in that way. मैं ऐसा सोच रहा था. When Jesus saw the people are confused, they are sick, they are depressed. जब यीशु ने देखा कि लोग जो है काफी डिप्रेस Why है, Jesus said the harvest is plentiful? क्यों यीशु ने कहा कि कटनी बहुत है. Hallelujah. हालेलुया. Why Jesus said harvest is plentiful? यीशु ने ऐसा क्यों कहा कि कटनी Till बहुत today I है. was thinking about sharing gospel is the method of harvest. मुझे Hallelujah. आज तक ये लगा था कि सुसमाचार को बांटना ही एक कटनी है. But today morning God gave me that revelation. लेकिन आज सुबह परमेश्वर ने मुझे एक प्रकाशन दिया
किया। Jesus preached the kingdom everywhere. यीशु ने हर जगह स्वर्ग राज्य की But प्रचार that is किया। not, hallelujah, complete gospel. वो पूरा सुसमाचार नहीं है। When you preach kingdom of God, जहाँ पर आप परमेश्वर के राज्य का there प्रचार the करोगे, kingdom power should manifest. वहाँ पर परमेश्वर का राज्य प्रकट होना There the है। kingdom power should manifest. वहाँ पर परमेश्वर का राज्य प्रकट होना है। People should get healed. लोग चंगे They होना should get है। delivered. लोग छुटकारे Then होना only है। the kingdom is really, oh my God, Hamashakana. ताकि वो समझे कि स्वर्ग का राज्य रियल है। What it is written there? वहाँ पर क्या लिखा है? Jesus traveled. यीशु ने यात्रा He went to किया। villages. He went to villages वो गांवों में गया and he preached the kingdom of God. और वो परमेश्वर का राज्य प्रचार But करने लगा। just preaching gospel and the kingdom of God, the work is not over. परमेश्वर का राज्य प्रचार करने से वहाँ पर काम खत्म नहीं When हो you रहा है। preach kingdom somewhere, जब हम परमेश्वर के राज्य का when प्रचार you करोगे, preach kingdom somewhere, आप कहीं पर परमेश्वर का राज्य प्रचार the करोगे, kingdom should be established there. तो परमेश्वर का राज्य वहाँ पर प्रकट होना है, वहाँ पर The स्थापित होना है। nations, राज्यों The में, cities, हर शहरों the में, villages हर गांवों में are still confused. अभी भी कंफ्यूज still है, depressed. अभी भी वो When दबे you हुए हैं। go there and preach the kingdom of God, जब आप वहाँ पर जाकर परमेश्वर Let राज्य the का प्रचार nation, करोगे, तो let the राज्य, city तो शहर be get established with the kingdom of God. परमेश्वर के राज्य की स्थापना होने पाए। When in a place the kingdom of God is, getting established, जहाँ पर परमेश्वर का राज्य की स्थापना होती है, there the kingdom power will get manifested. वहाँ पर परमेश्वर के राज्य का शक्ति What प्रकट will होने happen? लगती है। तो क्या होती है? The harvest will come. तो वहाँ पर कटनी Harvest आएगी। is the result. तो कटनी उसका रिजल्ट है। The result will come. तो रिजल्ट वहाँ पर People will मिलेगा। get healed. तो लोग चंगे होने Demons लगेंगे। will flee. दुष्ट आत्माएं भागने So we लगेंगी। need kingdom results. तो हमें स्वर्ग के Not only राज्य का just प्रतिफल preaching, चाहिए। हमें केवल प्रचार But ही we नहीं, want to see the harvest. लेकिन हमें वो कटनी We want to see देखना people है। getting healed. हमें देखना है कि लोग We want चंगे to हो see रहे people हैं। get healed. हमें देखना है कि Which is बीमारियां चंगे हो incurable. रहे हैं, जो Which is क्योर नहीं incurable. है, जो क्योर नहीं In होता the है। name of Jesus. यीशु नासरी Can के नाम somebody से pray? कुछ लोग ऐसी In प्रार्थना our करें generation. हमारी इस पीढ़ी में। Oh, Shakana Ramdana. देखो मैं समर दूंगा, तालियां बजाकर। देखो मैं समर दूंगा, देखो मैं समर दूंगा, देखो मैं समर दूंगा, सांप और बिच्छुओं को कुचल डालने का सामर तुझे दूंगा, सांप और बिच्छुओं को कुचल डालने का सामर तुझे दूंगा। देखो मैं अधिकार दूंगा, 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 शत्रु के साथ सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा, शत्रु के सारे सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा। यीशु हमारा विजय है, उस क्रूस में हमारा जीत है, शैतान को उसने कुचल डाला, जीत हमेशा हमारा है। यीशु हमारा विजय है, उस क्रूस में हमारी जीत है, शैतान को उसने कुचल डाला, जीत हमेशा। इसलिए मिलकर बोले देखो, देखो मैं सामर दूंगा, देखो मैं सामर दूंगा, देखो मैं सामर दूंगा, देखो मैं सामर दूंगा, सांप और बिच्छुओं को कुचल डालने का सामर तुझे दूंगा, सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर तुझे। देखो मैं अधिकार, देखो मैं अधिकार दूंगा, देखो मैं अधिकार दूंगा, देखो मैं अधिकार दूंगा, देखो मैं अधिकार दूंगा, शत्रु के सारे सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा, शत्रु के सारे सामर्थ के ऊपर अधिकार तुझे। देखो
सामर्थ दूंगा, देखो मैं सामर्थ दूंगा, देखो मैं सामर्थ दूंगा। सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का दूंगा, सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर्थ तुझे दूंगा। सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर्थ तुझे दूंगा। शत्रु के सारे सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा, शत्रु के सारे सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा। बीमारियों के सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा, बीमारियों के सामर्थ के ऊपर अधिकार तुझे दूंगा। सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर्थ तुझे दूंगा, सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर्थ तुझे दूंगा। विश्वास के साथ सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर्थ तुझे दूंगा, सांपों और बिच्छुओं को कुचल डालने का सामर्थ तुझे दूंगा। सामर्थ मुझे देगा। नया बल, नया अभिषेक, नया वरदान हो। हालेलुया। इस दिनों में अपने ऊपर प्रभु आप उठेलने दीजिए। ഈ ദിവസങ്ങൾ കർത്താവ് ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ പകരുമാറാകണമേ. नया बल, नया अभिषेक, പുത്തൻ അഭിഷേകം, नए वरदानों പുതിയ വരദാനങ്ങൾ हमें समर्पण करो। നമ്മെ തന്നെ സമർപ്പിക്കുന്നു. परमेश्वर के बच्चों, ദൈവമക്കളെ, प्रभु ने आपको मुझको अधिकार दिया है। ദൈവം എനിക്കും നിങ്ങൾക്കും അധികാരം തന്നിട്ടുണ്ട്. आपका विरुद्ध में आ रहे, मेरा विरुद्ध में आ रहे जो अंधकारों को ആമേൻ, दाटने ആമേൻ, का, ആമേൻ. उसके ऊपर जीत पाने का। നിങ്ങളുടെ വിരോധമായി വരുന്ന അന്ധകാര ശക്തികളെ ശാസിച്ച് അതിന്മേൽ ജയമെടുക്കാനുള്ള അധികാരം. Just call by name. അതുകൊണ്ട് പേർ ചൊല്ലി വിളിക്കുക, Call by name. പേർ ചൊല്ലി വിളിക്കുക. जो समस्या आ रहे हैं ना, എന്ത് പ്രശ്നം എന്റെ മുന്നിൽ വരുന്നത്, नाम बुला के डांट के प्रार्थना ആ പ്രശ്നത്തിനെ അഡ്രസ് ചെയ്ത് അതിനെ ശാസിക്കുക. जो भी है, എന്ത് that may be a പ്രശ്നമായിക്കൊള്ളട്ടെ, depression, call spirit അതൊരു of ഡിപ്രഷൻ depression. ആയിരിക്കാം, പറയുക That may be a fear, call spirit of fear. അതൊരു ഭയത്തിന്റെ ഡിപ്രഷന്റെ ആത്മാവിനായിരിക്കാം, വിളിച്ചു That പറയുക may be a സ്പിരിറ്റ് ഓഫ് sickness. ഡിപ്രഷൻ. അതൊരു Call രോഗമായിരിക്കാം, spirit of sickness. ആ സ്പിരിറ്റ് ഓഫ് സിക്നെസിനെ വിളിച്ചു പറയുക. You know, I was searching मैं ऐसा ढूंढ रहा what था incurable diseases. क्योर आगत डिसीजबल, You know, so some common diseases like asthma. Hallelujah. कुछ एक साधारण बीमारी है जो Asthma, अस्थमा, and it is written there is no cure for asthma. और ऐसा लिखा है कि अस्थमा की पूरी Can you बीमारी call की by चंगाई नहीं name? है. क्या आप नाम लेकर बोल सकते I हो, command asthma मैं आज्ञा देता हूँ कि to अस्थमा leave my body. मेरा शरीर छोड़कर दूर हो The जा. spirit of asthma, स्पिरिट ऑफ अस्थमा command, आज्ञा देने is लगो, going to flee. वो आपको छोड़कर It's दूर going to भागेगा, flee. वो आपको छोड़कर जाएगा. Shakana खराबा Ramtane. शेथे रेखे मानव, Something which may be hallelujah common, जो but which is not साधारण curable. है लेकिन जो क्योरेबल नहीं है, Call it by name. उसका नाम लेकर पुकारो. Are you ready to do that? क्या आप ऐसा करने को Are तैयार you ready हैं? to do that? क्या आप ऐसे करने को Get तैयार healed हैं? today morning. तो आज चंगाई है, It's not some sickness. कुछ बीमारी नहीं, It's all manner of sickness. सारी प्रकार की बीमारियां. Jesus is ready to heal you today morning. ईशु आपको चंगा करने को तैयार The है. kingdom power is going to get manifested in your life. स्वर्ग राज्य की शक्ति आपके जीवन में ദൈവരാജ്യത്തിന്റെ प्रकट ശക്തി होने നിന്റെ वाली ജീവിതത്തിൽ है. വെളിപ്പെടാൻ പോകുകയാണ്. स्वर्ग राज्य की शक्ति आपके ഒരു जीवन में നിമിഷം ഒന്ന് प्रकट होने പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ, वाली ഒരു है. നിമിഷം ഒന്ന് प्रार्थना പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. करें, प्रार्थना करें. ദൈവരാജ്യത്തിന്റെ ശക്തി परमेश्वर के राज्य की ഒന്ന് വെളിപ്പെടാൻ शक्ति പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ, प्रकट പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. होने के लिए प्रार्थना യേശുവിൻ करें. നാമത്തിൽ, യേശുവിൻ यीशु നാമത്തിൽ, नासरी के नाम से, യേശുവിൻ നാമത്തിൽ, यीशु के नाम യേശുവിൻ നാമത്തിൽ. में, यीशु के नाम में ശരീരങ്ങളുടെ മേൽ സൗഖ്യം, शरीरों में चंगाई, കുടുംബങ്ങളുടെ മേൽ സമാധാനം, परिवारों में शांति, അന്ധകാരത്തിന്റെ പ്രവർത്തികൾ അഴിയട്ടെ. अंधकार की ताकतें हटने दे. ആമ ശഖന ദൽപെ ലമ ശഖന. Name of Jesus. खबर यीशु नासरी के नाम Name of से, Jesus. यीशु नासरी के नाम Name of से, Jesus. यीशु नासरी के नाम से. रिखबरबरब शतुना, रेखबरब शतुना, रिखबरब. Lord, we claim victory in the name of Jesus. हम जीत की घोषणा करते हैं. साथ में हम प्रार्थना करें. हम गौर में प्रार्थना